एका वक्तव्यामुळे आधी संपूर्ण जेनझीला गटर पिढी म्हटलं, त्यानंतर देशभरातून टीका झाली आणि आता त्याच वादात सीजेपीचे सौरव दास यांच्यावर थेट वैयक्तिक हल्ला झालाय. हा विद्यार्थी नाही, बेरोजगार आहे असं म्हणत भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण या वादात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थी असण्यासाठी वयाची अट असते का, की शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे? हे सगळं सांगते, पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कंगना रनौत आणि वाद हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही. राजकारण असो, बॉलिवूड असो किंवा सामाजिक विषय असो, कंगना त्यांच्या स्पष्ट आणि अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. आणि या वेळेलाही सुरुवात झाली ती जेन झी म्हणजेच आजच्या तरुण पिढीबाबत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यापासून. दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्या व्हिडिओमध्ये काही आंदोलक हे नाचताना, गाणी म्हणताना आणि रील्स बनवताना आपल्याला दिसत होते. हे व्हिडिओ शेअर करत कंगना रनौत यांनी संपूर्ण जेन वरच निशाणा साधला. त्यांनी म्हटलं, ही जनरेशन जेन झी नाही तर ही जनरेशन गटर आहे, म्हणजेच गटर पिढी आहे. याचबरोबर त्यांनी आणखीन एक गंभीर आरोप केला. आजची तरुण पिढी मेहनतीपेक्षा शॉर्टकट शोधते, सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे, व्यसनाधीन होते आणि देशाच्या प्रश्नांपेक्षा प्रसिद्धीला जास्त महत्त्व देते, अशाची त्यांनी पोस्ट केली होती. हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. अनेकांनी कंगनावर टीका केली आणि काही व्हिडिओ पाहून संपूर्ण पिढीला गटर पिढी म्हणणं हे काही योग्य नाही असं अनेकांनी म्हटलं, तर काहींनी त्यांच्या या वक्तव्याला समर्थनही केलं. मात्र हा वाद इथेच थांबला नाही. यावर प्रतिक्रिया दिली सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास यांनी. एका मुलाखतीत सौरव दास म्हणाले, कंगना रनौत यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातही कोणी गंभीरपणे घेत नाही, मग आम्ही त्यांना का गंभीरपणे घ्यावं? आणि त्यांनी पुढे असंही म्हटलं की आजचा तरुण पिढी ही देशातील बेरोजगारी, परीक्षा घोटाळे आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्यांबद्दल प्रश्न विचारते, त्यामुळे अशा आंदोलकांना गटर पिढी म्हणणं हे चुकीचं आहे. इतकंच नाही, मुलाखती दरम्यान सौरव दास यांनी स्वतःचा उल्लेख विद्यार्थी कार्यकर्ता म्हणूनही केला आणि इथूनच या वादाला एक नवीन वळण मिळालं. सौरव दास यांच्या प्रतिक्रियेनंतर कंगना रनौत यांनी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे जोरदार पलटवार केला. कंगना म्हणाल्या, हा काही विद्यार्थी नाहीये, हा एक बिनकामाचा बेरोजगार माणूस आहे. याच्या वयात माझ्याकडे 2 राष्ट्रीय पुरस्कार होते, मी देशासाठी काम करत होते, देशाचं नाव जगभरात पोहोचवत होते आणि हा अजून स्वतःला विद्यार्थी म्हणवतो. याचबरोबर त्यांनी न्यूटनच्या 3ऱ्या नियमाचा उल्लेख करत लिहिलं, एव्हरी ऍक्शन हॅज अन अपोजिट अँड इक्वल रिॲक्शन, म्हणजे स्वतःवर टीका झाली म्हणूनच उत्तर दिलं असं त्यांनी स्पष्ट केलं. पण आता या संपूर्ण वादात एक गोष्ट आपलं विशेष लक्ष वेधून घेते, ती म्हणजे विद्यार्थी नेमकं कोण असतं. कंगनाच्या म्हणण्यानुसार एका विशिष्ट वयानंतर स्वतःला विद्यार्थी म्हणणं योग्य नाही. पण खरंच तसं आहे का? कारण वास्तव पाहिलं तर आज हजारो तरुण 25 ते 30 वर्ष असताना सुद्धा UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. अनेक जण करिअर बदलण्यासाठी पुन्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेत आहेत. कोणी 40व्या वर्षी पदवी घेतं, कोणी 50व्या वर्षी संशोधन करतं, तर जगभरात 60-70 वर्षाचे विद्यार्थीही विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच अनेकांचं म्हणणं आहे की विद्यार्थी असणं हे वयावर नाही तर शिकण्याच्या इच्छेवर ठरतं. शिकण्याला वयाची मर्यादा नसते. त्यामुळे या वादात आता 2 वेगवेगळे मुद्दे समोर आलेत. पहिला म्हणजे कंगनाने जेन झीला गटर पिढी म्हणणं योग्य होतं का, आणि दुसरा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय पाहून ती विद्यार्थी असू शकत नाही असं म्हणणं योग्य आहे का. दरम्यान सीजेपी कडूनही कंगनाच्या नव्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देण्यात आली होती. पक्षाचं म्हणणं आहे की वैयक्तिक टीका करण्यापेक्षा आंदोलकर्त्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती उत्तर द्यावं. म्हणूनच हा वाद आता केवळ कंगना विरुद्ध सौरव दास इतकाच राहिलेला नाही, तर तो जेनझी, विद्यार्थी, शिक्षण आणि राजकीय भाषेची मर्यादा या सगळ्याचा मुद्द्यांवर पोहोचलाय. या संपूर्ण वादावर तुमचं काय मत आहे? एखाद्या संपूर्ण पिढीला गटर पिढी म्हणणं योग्य आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, विद्यार्थी असण्यासाठी खरंच वयाची अट असते का, की शिकणारा प्रत्येक माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.